नमो बुद्धाय. सप्रेम जय भीम. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण करीत आहोत. या ग्रंथातील चतुर्थ खंडाचे वाचन आपले सुरू आहे. चतुर्थ खंडामधील भाग 3चे वाचन आज आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण माझे चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपणास नवनवीन अपडेट मिळण्यास सुलभता होईल. चला तर मग वाचनास सुरुवात करूया. आजचा विषय आहे पुनर्जन्म कोणाचा. सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा. एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का, या सिद्धांतावर बुद्धांचा विश्वास होता काय असणे असंभाव्य दिसते. मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे. जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्यांच्या भिन्न भिन्न भौतिक अंशांच्या मिश्रणांनी बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही. भिक्खुनी खेमा हिने हा मुद्दा पसेंदी राजाला चांगला स्पष्ट करून सांगितला आहे. एकदा तथागत श्रावस्तीजवळील अनाथपिंडकाच्या जेतवन आरामात राहत होते. त्या समयी कौशल जनपदात परिभ्रमण करून खेमा ही श्रावस्ती आणि साकेत या नगरांच्या दरम्यान तोरणवथूमध्ये राहत होती. यावेळी कौशल राजा पसेंदी साकेतहून श्रावस्ती येथे जात होता. एक रात्र तो तोरणवथू येथे राहिला. पसेंदीने एका माणसाला बोलवून सांगितले की सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये. ठीक आहे असे बोलून तोरणवथूत राजसन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण शोधू लागला, परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही. शेवटी तोरणवथूमध्ये राहाव्यास आलेली भिक्खुनी खेमा त्याला दिसली. तिला भेटून कौशलराज पसंतीकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणी दिसत नाही, परंतु येथे खेमा नावाची तथागतांची एक शिष्य आहे. तिच्या संबंधी अशी वार्ता प्रस्तुत आहे की ती विचारसंपन्न, बहुश्रुत, वादविवादात कुशल आणि प्रत्युत्पन्नमती अशी अर्हत स्त्री आहे. महाराजांनी तिचा सन्मान केल्यास ते योग्यच होईल. हे ऐकल्यावर कौशलराज पसेंदी भिक्खुनी खेमाला भेटण्यास गेला. तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला, या विषयासंबंधी आपले म्हणणे काय आहे? मृत्यूत्तर तथागतांचे अस्तित्व राहते काय? महाराज, हे गूढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही. तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय असा प्रश्न विचारला असता त्यांचे उत्तर तथागतांनी सांगितलेले नाही असे म्हणतात, व दुसऱ्या प्रश्नांनाही तशीच उत्तरे देतात. तथागतांनी हे गूढ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे बरे? महाराज, या बाबतीत मी आपणास एक प्रश्न विचारीन आणि आपणास योग्य वाटेल तसे उत्तर द्या. महाराज, आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो गंगेतील वाळूकणांची शेकड्यांनी, हजारोंनी अथवा लक्षांनी गणती करू शकेल? नाही, तसा कोणीच नाही. मग तुमच्याजवळ असा कोणी गणिती आहे काय
की जो समुद्रात इतके करोड, इतके हजार, इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल? नाही, असा कोणीच नाही. असे का? कारण समुद्र खोल, अमर्याद, अगाध आहे. त्याप्रमाणे महाराज, तथागतांनी देह परित्यक्त केल्यावर ते मुळापासून छेदलेल्या तालवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत. तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही, किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू पडत नाही. तथागतांची त्यांच्या वेदनांवरून व्याख्या करू गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्यक्त केलेल्या आहेत, आमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत. वेदना विमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही, किंवा राहते आणि राहत नाही, ही विधाने तथागतांना लागू पडत नाहीत. त्याप्रमाणे संज्ञा, संस्कार, विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही. कारण या सर्वांपासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी अथवा अणअस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही. खेमाचे हे शब्द ऐकून कोसल राजा पसेंदी आनंदित झाला. आपल्या जागेवरून उठला, तिला नमस्कार केला आणि निघून गेला. दुसऱ्या एका प्रसंगी पसेंदी तथागतांकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्यांना विचारले, भगवान, मग तथागतांना मृत्यूत्तर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय? महाराज, या संबंधी मी काहीच म्हटलेले नाही. भगवान, मग तथागतांना मृत्यूत्तर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय? महाराज, मी तसेही म्हटलेले नाही. नंतर त्याने खेमाला विचारलेले दुसरे प्रश्न विचारले. भगवान, मी जेव्हा आपणाला विचारतो मृत्यूत्तर तथागतांना अस्तित्व आहे काय अथवा नाही काय, तर आपण म्हणता मी ते सांगितलेलेच नाही. तर भगवान, या न सांगण्याचे कारण काय? महाराज, मी आता तुला एक प्रश्न विचारतो आणि तुला योग्य वाटेल तसे उत्तर दे. त्या ठिकाणी भगवंतांनी खेमासारखेच पसंतीला प्रश्न विचारले. भगवान, ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे. गुरु शिष्यांनी दिलेली उत्तरे अर्थशः आणि अक्षरशः समान, सुसंवादी, सुसंगत आणि उच्चतम आहे. भगवंत, एका समयी मी भिक्खुनी खेमाकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टी संबंधी विचारले होते आणि भगवंतासारखे तिने अक्षरशः उत्तर दिले. भगवान, आम्ही कामाची माणसे, आम्हाला पुष्कळ कामे आहेत, आम्ही जातो. जा, यावेळी जे तुला करणे उचित आहे ते कर. या शब्दांनी आनंदित होऊन भगवंतांना अभिवादन करून कोसल राजा पसेंदी आपल्या मार्गाला लागला. तर बंधू आणि भगिनींनो, आजच्या वाचनाचा भाग या ठिकाणी वाचून समाप्त झालेला आहे व आता मी पुनर्जन्म या विषयावर विश्लेषणाकडे वळते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण मागील प्रकरणापासून पुनर्जन्म या विषयाचे वाचन केले. आपण बघितलेच आहे की भगवान बुद्धांच्या मते पुनर्जन्म म्हणजे काय या विषयावर डॉक्टर बाबासाहेबांनी या प्रकरणांमध्ये खूप सुंदर स्पष्टीकरण दिलेले आहे. फार पूर्वीपासून मनुष्य प्राणी जीवन जगत असताना
त्याला एका गोष्टीची आतुरता असते आणि ती म्हणजे मृत्यूनंतर मनुष्याचे काय होते, मग या देहाचा दुसरा जन्म होतो काय. यातून वेगवेगळ्या तत्वज्ञांद्वारे वेगवेगळी मते समोर आली. त्यातील एक म्हणजे शाश्वतवाद आणि दुसरे म्हणजे उच्छेदवाद. शाश्वतवाद म्हणजे मनुष्यामध्ये आत्मा नावाचा एखादा घटक आहे व तो कधीही मरत नाही व त्याच्या पुनर्जन्माने जीवन पुढे चालू राहते, असे त्यांचे म्हणणे आहे. उच्छेदवाद म्हणजे मृत्यू म्हणजे सर्वनाश, मृत्यूनंतर काहीही उरत नाही. यावर जर आपण भगवान बुद्धांच्या मताचा विचार केला तर त्यांनी या दोघही विचारांना मान्यता दिलेली नाही. कारण भगवान बुद्धांना ज्यावेळेस आपण पुनर्जन्म मानतात काय असा प्रश्न विचारला जातो त्यावेळेस ते होय असे उत्तर देतात. परंतु त्याचे स्पष्टीकरण ते आत्म्याचे अस्तित्व नाकारून वैज्ञानिक संकल्पनेतून देतात, जे विचार आजच्या विज्ञानाने स्वीकारलेले आहेत. त्यांनी सांगितले की हे संपूर्ण विश्व, या विश्वातील प्रत्येक सजीव घटक, जीवजंतू, प्राणी, वनस्पती आणि मानवी शरीर हे 4 महाभूतांपासून बनलेली असतात. ते म्हणजेच पृथ्वी, आप, तेज, वायू. आपल्या शरीरामध्ये दुसरे तिसरे काही नसून हे 4 महाभूत असतात. पृथ्वी म्हणजे जमीन, आपल्या शरीरातील हाडांचा सापडा, त्वचा, डोक्याचा टणक भाग हे पृथ्वीचे घटक आहेत. एकंदरीत पृथ्वीमुळे शरीराला जडत्व येते. दुसरे महाभूत म्हणजे आप. आप म्हणजे पाणी. आपल्या शरीरात रक्त, निरनिराळी संप्रेरके यासारखे अनेक द्रव पदार्थ वाहत असतात. अन्नातून मिळणारी ऊर्जा, पोषक घटक एका जागी साचू न देता संपूर्ण शरीरभर पोचवण्याचे काम हे पाणी करत असते. तिसरे महाभूत म्हणजे तेज. तेज म्हणजे अग्नी. शरीरातील ऊर्जा, उष्णता, तापमान हे अग्नीचे प्रतीक आहे. निरोगी शरीरासाठी शरीराचे तापमान आणि उष्णता या 2 गोष्टी संतुलित असणं गरजेचं असतं. चौथे महाभूत म्हणजे वायू. वायू म्हणजे हवा, शरीराचा प्राण. आपण श्वासोश्वास करतो म्हणजेच शरीरात वायू तत्वाचा वावर असतो. श्वासावाटे ऑक्सिजन शरीरात प्रवेश करतो व कार्बन डायऑक्साईड बाहेर काढतो. हे 4 घटक आहेत. यातील आपल्या शरीरातून एकाही घटकाचा जर का आपलं संतुलन बिघडलं तर आपण राहत नाही. म्हणजेच या 4 महाभूतांनी आपले शरीर बनलेलं असतं, त्याला रूप असे म्हणतात. हे 4 महाभूत मिळून एक शरीरात एक शक्ती निर्माण होते, तिला चेतना असे म्हटलेले आहे. आपल्या शरीरातील जी पंचेंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श, याची जी आपण हालचाल किंवा जाणीव आपल्याला होत असते त्याला चेतना म्हटलेले आहे. एकंदरीत चेतना हे जिवंतपणाची जाणीव करून देणाऱ्या ऊर्जेचा स्रोत आहे. याशिवाय आपल्या शरीरामध्ये एक आपल्या मेंदूत मन नावाचा घटक आहे, त्याला आपण नाम असे म्हणतो. जाणीव व बुद्धी यांच्यामुळे घडणाऱ्या ज्ञान, विचार, मन, स्मरणशक्ती, भावना, कल्पनाशक्ती, तर्कशक्ती, चेतना या गोष्टी ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणाला मन असे म्हणतात. मन एखाद्या पदार्थाप्रमाणे आपल्याला दाखवता येत नाही, परंतु त्याचे स्थान आपल्या मेंदूच असते असा सिद्धांत डॉक्टर रॉजर पेनरोज यांनी मांडला आहे. त्यांच्यानुसार मन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मेंदूत पुंज पातळीवर एकत्रित साठवलेली माहिती आहे. याशिवाय निसर्गाचा एक नियम आहे, ज्या ज्या वस्तूचा जन्म होतो तिचा हळूहळू विकास होतो व त्याच वस्तूचा हळूहळू क्षय देखील होत जातो व एक दिवस ती वस्तू लोप पावते. अगदी त्याप्रमाणे मानवाचे देखील आहे. मातेच्या गर्भधारणेपासून त्याच्या विकासाची सुरुवात होते, म्हणजे अभ्रक, शिशु, बालक, कुमार, किशोर, तरुण, प्रौढ, वृद्ध इत्यादी आणि शेवटी मृत्यू, असे विविध टप्पे त्याला पार करावे लागतात. म्हणजे आज तो जसा आहे तसा तो उद्या राहत नाही. क्षणाक्षणामध्ये त्याच्यामध्ये बदल होत असतो व एक दिवस त्याचा शेवट होतो, म्हणजेच त्याचा मृत्यू होतो.
मनुष्याचा मृत्यू होतो म्हणजे काय होते तर शरीराचा अंत होतो. तेव्हा अशी विपरीत नैसर्गिक स्थिती निर्माण होते की 4 महाभूतांना एकत्रित ठेवणारी जी शक्ती म्हणजे चेतना तिचा एकाएकी नाश होतो व चेतना गेल्यावर 4ही महाभूते विभक्त होतात. म्हणजे आकाशात जे समान भौतिक पदार्थ सामूहिकरित्याने विद्यमान आहेत त्यांच्यात शरीरातील भौतिक पदार्थ म्हणजे वातावरणामध्ये ते मिसळून जातात. म्हणजे आपल्यातील पृथ्वीचे जे कण आहेत ते पृथ्वीमध्ये मिसळतात, जल जलामध्ये मिसळते आणि अग्नी अग्नीमध्ये मिसळते व वायू वायूमध्ये मिसळते. म्हणजे मृत्यूचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरातील पृथ्वी, आप, तेज, वायू हे घटक बाहेर पडून विश्वात संचार करणाऱ्या शक्ती समूहात मिसळून जातात आणि हेच विज्ञान आहे. मग असे होऊ शकते की हे 4 घटक पुन्हा एकत्रित येऊन एक नवा जन्म होऊ शकतो. परंतु एकदा ते विश्वात संचार झाल्यानंतर एका व्यक्तीचे तेच घटक एकत्रित येणे अशक्य आहे. ते घटक एकत्र येतात परंतु ते एकाच व्यक्तीचे नसतात, तर ते भिन्न भिन्न मृत व्यक्तींचे अंश असतात. पृथ्वी, आप, तेज, वायू पुन्हा एकत्र येतात व नवा जन्म होतो. त्याला भगवान बुद्धांनी पुनर्जन्म म्हटलेले आहे. आपल्या शरीरात मनुष्याप्रमाणे एखादा आत्मा आहे आणि मृत्यूनंतर निघून जाऊन तो दुसऱ्या देहात प्रवेश करतो व त्याच व्यक्तीचा नवीन जन्म होतो. या शाश्वतवादाच्या कल्पनेला त्यांनी नकार दिलेला आहे. परंतु शरीरातील भौतिक घटकांचा पुनर्जन्म होतो हे त्यांनी मान्य केलेले आहे. म्हणून ते स्वतःला पूर्णतः उच्छेदवादी म्हणत नसत. आत्म्याच्या कक्षेपर्यंत ते स्वतःला उच्छेदवादी म्हणत असत. तर आपणास समजलेच असेल की पृथ्वी, आप, तेज, वायू एकत्रित आल्यानंतर नवा जन्म होतो व मृत्यूच्या वेळेस हे घटक आकाशात मिसळून जातात. हा नियम सृष्टीतील प्रत्येक जीवाचा बाबतीत आहे. म्हणून पृथ्वी, आप, तेज, वायू याचे जे विश्वामध्ये मोजमाप आहे ते अजूनही पूर्वी होते तसे जसेच्या तसे आहे. काही बदल नाही. कारण हे घटक विनाश न पावता जीवसृष्टीमध्ये ट्रान्सफर होत असतात. हे विज्ञान आपण समजून घेतले पाहिजे. पुनर्जन्म हा विषय समजून सांगण्यास फार मोठा आहे. मी आपणास थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. यातील काही राहिलेले मुद्दे मी पुढील वाचनाच्या स्पष्टीकरणाच्या वेळेस घेणारच आहे व आपणास समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. तर आजच्या विश्लेषणाचा भाग देखील या ठिकाणी समाप्त झालेला आहे. आपणास माझा हा ऑडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, शेअर करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यास मदतच होईल. तर भेटूया आपण नवीन प्रकरणासह. नमो बुद्धाय. जय भीम.